तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या शिकामध्ये। आज आपला टॉपिक आहे बैठक व्यवस्था। या टॉपिकचा जर विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीतील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक हा आपल्याला दिसून येईल। आणि या टॉपिकचे क्वेश्चन 2 ते 3 क्वेश्चन असतातच, त्यामुळे आपल्याला टॉपिकबद्दलची सगळी माहिती आणि सगळ्या पद्धतीचा सराव असणं गरजेचंच आहे। त्या अनुषंगानं आपण टॉपिकला हात घालूयात, चला। तर बघा, बैठक व्यवस्था, ठीक आहे, यालाच आपण सिटिंग अरेंजमेंट म्हणतो। यामध्ये 2 पद्धतीच्या बैठक व्यवस्था असतात विद्यार्थ्यांनो। एक असते खुली बैठक व्यवस्था, ज्याच आपण रांगेतील बैठक व्यवस्था म्हणतो, आणि दुसरी एक बैठक व्यवस्था असते ज्याला आपण बंदिस्त बैठक व्यवस्था असे म्हणतो। तर आपण क्वेश्चनमध्येच आपण बघायचं आहे कशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत, काय आहेत। यामध्ये बेसिक तर सांगण्यासारखं काही आहे नाही, मी तुम्हाला क्वेश्चनच्या वेळेस तुम्हाला जे काही त्याचं बेसिक आहे ते सगळं समजून सांगतो। तर चला, वेळ न दवडता आपण थेट क्वेश्चनकडे जायचं आहे। तर बघा, क्वेश्चन नंबर 1 काय म्हटलं आहे, एका रांगेत अमित डावीकडून 20वा, ठीक आहे, व उजवीकडून तो 20वा आहे, उजवीकडून तो 20वा आहे, ठीक आहे। तर रांगेत एकूण मूल्य किती हे आपल्याला शोधायचं। आपण सगळ्यात अगोदर काय करायचं, काय शोधायचं हे बघायचं, रांगेत एकूण मूल्य किती। मग आपण बघायचं की अमित डावीकडून आहे, म्हणजे एक अमित आहे, ठीक आहे। बघा, ही एक रांग आहे, ही एक रांग आहे, ठीक आहे। डावी बाजू म्हणजे कोणती होणार, या बाजूची होणार, उजवी बाजू म्हणजे इकडून होणार, ठीक आहे। तर हा इथं आहे, कोण आहे, हा आहे अमित, ठीक आहे। याचा डावीकडून जो क्रमांक आहे तो पण 20वा आहे, आणि उजवीकडून जो क्रमांक आहे तोही 20वा आहे, ठीक आहे विद्यार्थ्यांनो। तर यामध्ये एक ठराविक गोष्ट बघा, जेव्हा क्रमांक आपण देतो त्यावेळेस अमित हा जो व्यक्ती आहे, हा यावेळेस पण ह्या जे आपण 20 जे पोरं आपण जे काय आहेत, मुले जे आहेत, त्या मुलांमध्ये आपण तो अमित घेतला आहे, आणि तिकडून जे उजवीकडून पण जे 20 पोरं आहेत, जे मुलं आहेत, त्यामध्ये पण अमित घेतला। म्हणजे अमितचा उल्लेख इथं किती वेळा झाला आहे विद्यार्थ्यांनो, 2 वेळेस झाला आहे। म्हणजे आपण काय करायचं, अमितला एक वेळा आपल्याला मायनस करावं लागेल। म्हणजे बघा, आपण कोणत्या पद्धतीने जायचं आहे, 20 डावीकडून झाले मुलं आणि 20 उजवीकडून झाले, ठीक आहे। पण यामध्ये काय आहे, यामध्ये पण ह्या 20 मध्ये अमितचा अंतर्भाव आहे, आणि या 20 मध्ये पण अमितचा अंतर्भाव आहे। म्हणजे 2 वेळा अमित आला आहे, म्हणजे एक वेळा आपल्याला अमित काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल, म्हणून अमितचा आपल्याला एक अमित मायनस इथं करावं लागेल विद्यार्थ्यांनो, ठीक आहे। तर काय उत्तर येईल, 20 आणि 20 काय होणार, 40, आणि -1 किती होणार, 40 मधून 1 वजा केला किती होणार, आपल्याला 39 हे उत्तर येईल विद्यार्थ्यांनो। कोणता आहे 39, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो। किती इझी होतं, अशा पद्धतीनेच जायचं आहे। चला, क्वेश्चन क्रमांक 2 बघून घ्या विद्यार्थ्यांनो। चला बघा, नागपूर ग्रामीण पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, ठीक आहे। तर बघा काय म्हणतं, आपल्याला काय करायचं आहे, तिसरा मुलगा पुढून कितव्या क्रमांकावर असेल हे शोधायचं आहे आपल्याला। अगोदर क्रमांक किती, टोटल रांगेमध्ये किती मुलं आहेत, क्रमांक आहे ते शोधावं लागेल, ठीक आहे। एका रांगेत विजय उभा आहे, ठीक आहे, त्याच्या मागे 8, म्हणजे बघा एक रांगा आहे, ठीक आहे। इथं कोण आहे, हा विजय इथं उभा आहे विद्यार्थ्यांनो, ठीक आहे। त्याच्या मागे किती आहेत, त्याच्या मागे आहेत 8 जण, आणि इकडे पुढे किती आहेत, 11 जण, ठीक आहे। त्याच्या मागे आहेत 8 जण, त्याच्या पुढे आहेत 11 जण। हा 8 आणि 11 मध्ये विजयचा अंतर्भाव आहे का विद्यार्थ्यांनो, अंतर्भाव नाही यामध्ये, ठीक आहे। क्रमांक दिला असता त्याच्यात, त्यामध्ये अंतर्भाव आला असता, पण यामध्ये तिथं सांगितलंच आहे की पुढे मागे, त्याच्या मागे 8 व पुढे 11 मुलं आहेत हे आपल्याला सांगितलं विद्यार्थ्यांनो। तर काय म्हटलं आहे, एकूण विद्यार्थी किती होणार, पुढं 11, मग हा विजय काय होईल, त्यामध्ये 12वा होणार, आणि 12 + 8 त्याच्या मागे अजून 8 पोरं, म्हणजे टोटल किती होतील, 12 + 8, म्हणजे एका ह्या रांगेमध्ये काय आहेत, टोटल पोरं किती आहेत, टोटल मुलं किती आहेत, तर टोटल मुलं आहेत 20। हे गोष्ट आपल्याला कळली विद्यार्थ्यांनो। तर काय म्हटलं आहे, मागून तिसरा मुलगा पुढून कितव्या क्रमांकावर असेल। तर बघा, मागून हे टोटल झाले 20, 19, आणि हा 18व्या क्रमांकावर हा कोणता मुलगा आहे, 20, 19 आणि 20, म्हणजे मागून तो काय आहे, 18, मागून कितव्या क्रमांकावर आहे, तिसऱ्या, मग पुढून कितव्या क्रमांकावर होईल, 1, 2, 3 पासून 18व्या क्रमांकावर येईल विद्यार्थी मित्रांनो। म्हणजेच उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर उत्तराने दिसेल विद्यार्थ्यांना, ठीक आहे। इतकं इझी होतं, अशा पद्धतीने जायचं आहे। यामध्ये काय होतं,
आपण विजयवरून आपण टोटल रांगेमध्ये किती मुलं होते हे शोधलं आणि त्यानंतर तिसरा मुलगा मागून त्याचा क्रमांक जर 18वा असेल, सॉरी तिसरा असेल मागून, तर त्याचा क्रमांक पुढून किती होणार, तर पुढून त्याचा 18वा क्रमांक होईल, हे आपण शोधलं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, खूप इझी क्वेश्चन होता. चला क्वेश्चन क्रमांक 3 बघून घ्या एकदा. चला त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे, खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन रत्नागिरी पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, तर काय म्हटलं आहे, रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत हे शोधायचं आपल्याला. ठीक आहे, तर बघा रांगेत रोहन मध्यभागी उभा आहे. रोहनचा क्रमांक आहे 17वा. म्हणजे बघा एक रांग आहे, रांगेच्या मध्यभागी आहे हा रोहन आणि रोहनचा क्रमांक आहे 17वा. ठीक आहे, म्हणजे त्याचा क्रमांक कसा असेल, पुढून पण 17वा क्रमांक आहे आणि मागून पण 17वा क्रमांक आहे. का, कारण की तो मध्यभागी असल्यामुळे. म्हणजे बघा मग त्याच्या जे समोर असतील ते 16 मुलं असणार आहेत आणि त्याच्या मागे किती असणार आहेत, 16च असणार आहेत. ठीक आहे विद्यार्थ्यांना कळलं. म्हणजे हे 16 ते 16 आणि हा रोहन, अशा पद्धतीने ही टोटल हे आपले विद्यार्थी एका रांगेमध्ये असणार आहेत. तर चला आपण याची ॲडिशन करून घ्यायची आहे. त्याच्या समोरील 16 विद्यार्थी, त्याच्या मागील 16 विद्यार्थी आणि रोहन. ठीक आहे, आपण रोहन वेगळं घेतलं आहे इथं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला 1 ते ॲड करावं लागेल. म्हणजे किती झाले टोटल, 16 आणि 16 32 आणि 1 33 हे विद्यार्थी त्या रांगेमध्ये आहेत, हे आपल्याला कळेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, खूप इझी क्वेश्चन होता. चला क्वेश्चन क्रमांक 4 एकदा बघून घ्यायचा तुम्ही. चला बघून घेऊ. वाशिम पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो हा. ठीक आहे, तर बघा काय विचारलं आहे, एका 25 मुलांच्या रांगेत शेखरचा क्रमांक 8वा आहे. तो पुढून आहे की मागून आहे हे सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे आपण पुढून घेऊ. ठीक आहे, पुढून पण घेऊ शकता किंवा मागून पण घेऊ शकता, पण आपल्याला सोयीस्कर म्हणून आपण पुढून घ्यायचं आहे. चला तर बघा शेखर कोणत्या क्रमांकावर आहे, 8व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, मी या पद्धतीने चाललो, डावीकडून उजवीकडे चाललो. ठीक आहे, 8वा क्रमांक शेखरचा आला आहे. ठीक आहे, आपलं इथं जे काही व्हेरीफाय झालं आणि त्याच्या पाठीमागे 4 मुले सोडून प्रणव आहे. म्हणजे 1 2 3 4 सोडून प्रणव आहे. चौथा मुलगा जर म्हटलं तर प्रणव आला असतं, पण 4 मुलं सोडून प्रणव आहे, म्हणजे पाचवा प्रणव येईल. ठीक आहे, ठीक आहे, 5वा प्रणव येईल. म्हणजे प्रणवचा जर या पद्धतीने आपण जर विचार केला तर कितवा क्रमांक येईल मग, 1 2 3 4 5, म्हणजे 8 आणि 5 किती होणार, किती होईल विद्यार्थी मित्रांनो, 13. तर ठीक आहे, तर मग काय म्हटलं आहे, प्रणव आहे, तर प्रणवच्या रांगेतील क्रमांक कितवा क्रमांक आहे विद्यार्थ्यांनो, 13वा. पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर येईल विद्यार्थ्यांनो. किती इझी क्वेश्चन होता. ठीक आहे, चला क्वेश्चन क्रमांक 5 बघून घ्या विद्यार्थ्यांनो. त्याच पद्धतीचा थोडा ॲडव्हान्स क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. चला बघून घ्यायचं आहे. काय म्हटलं आहे, ए हा वर्गात 5व्या क्रमांकावर आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तर मी एक रांग आहे, त्यामध्ये काय आहे, ए 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, मी इथं ए देतो, हा 5वा. या पद्धतीनं आपण म्हणजे समोरून त्याचा 5वा क्रमांक आपण दिला आहे. ठीक आहे, आणि बी हा शेवटच्या क्रमांकावरून 8वा आहे. म्हणजे बी कोणत्या पद्धतीने येईल, शेवटून येईल, म्हणजे इकडून येईल, उजव्या बाजूने येईल. ठीक आहे, तर कोणत्या क्रमांकावर आहे बी, या बाजूने 8व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, कळलं विद्यार्थ्यांनो. काय म्हटलं आहे, झालं आपलं, जर सी हा ए नंतर 6वा आणि म्हणजे ए नंतर 6वा म्हणजे कितवा येईल, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, काय आहे सी. ठीक आहे, हा 6वा आहे, म्हणजे कोणता क्रमांक येईल, 6 7 8 9 10 11, म्हणजे 11वा क्रमांक येईल सीचा. ठीक आहे, सी नंतर 6वा. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालं होतं. आणि ए व बीच्या मध्यभागी असेल, म्हणजे काय होईल, इकडून जो काही त्याचा क्रमांक येईल तोच क्रमांक त्या साईडनं पण येईल. म्हणजे इकडून 6वा होता, तर मग काय येईल, इकडून पण 6वाच यायला पाहिजे. म्हणजे काय कितवा येणार, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, येईल विद्यार्थी मित्रांनो. जे काही स्टेटमेंट होतं त्या पद्धतीने आपण गेलो आहोत आणि बरोबर रांग आपण काढून घेतली. ठीक आहे, ए व बीच्या मध्यभागी असेल. तर म्हटलं वर्गात किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. शोधता येईल आता. बघा आता सीचा आपण या साईडनं आपण गेलो तर ठीक आहे, सीचा क्रमांक आला 11, मग हा 12 13 14 15 16 17, म्हणजे बीचा क्रमांक किती होणार, 17वा होईल. कुठून,
आपण ज्यावेळेस पुढून जाऊ त्यावेळेस मागून किती होता, 8वा होता. चल मग आपण बघायचं आहे, पुढून 17वा आहे बीचा आणि मागून 8वा आहे. ह्या दोन्ही वेळेस आपण काय केलं, बीला 2 वेळेस आपण घेतला आहे, त्यामुळे आपल्याला बीला एक वेळा मायनस करावं लागेल. तर बघायचं उत्तर काढायचं. मग डायरेक्ट आपण 17 काय होणार 18 आणि 18 आणि 8 किती होणार 26. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक काय येईल विद्यार्थी मित्रांनो इथं बरोबर, पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येईल. तर चला बघा क्वेश्चन क्रमांक 6 बघून घ्या. पीएसआय मुख्य न्यायालय क्वेश्चन आहे. चला खूप इझी क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, पीएसआय मुख्य न्यायालय क्वेश्चन आहे. चला बघून घेऊ. काय म्हटलं आहे, एका वार्षिक परीक्षेत टोटल आपल्याला शोधायचं काय, किती विद्यार्थी बसले होते ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी जी आहे ती काय आहे, समोरून 11व्या क्रमांकावर, म्हणजे या बाजूनं 11व्या क्रमांकावर येते आहे मानसी. तर आणि शेवटून 31व्या क्रमांकावर आहे, म्हणजे या बाजूनं कितव्या क्रमांकावर येणार आहे, 31व्या क्रमांकावर आहे. बघा मी या बाजूनं 11व्या क्रमांकावर समोरून आणि मागून कितव्या क्रमांकावर येईल, 31व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. तर इतकं आपण फाइंड करून घेऊ. म्हणजे ही संख्या कोणाच झाली आहे, हे उत्तीर्ण सगळे जे विद्यार्थी आहेत हे आहेत सगळे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत. हे जे सगळे विद्यार्थी आहेत हे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत. बरं ठीक आहे. तर यामध्ये बघा समोरून 11वा आणि मागून 31वा, यामध्ये मानसीचा अंतर्भाव 2 वेळेस झाला आहे, म्हणजे 2 वेळेस झालाय ना, समोरून पण झाला मागून पण झालाय. म्हणून एक वेळा काय करावं लागेल आपल्याला, मानसीला एक वेळा वजा करावं लागेल. म्हणजेच काय होईल, 11 + 31 - 1. -1 का बरं घेतला, कारण की मानसीचा अंतर्भाव 2 वेळेस झाला होता म्हणून. ठीक आहे. तर काय होईल, 31 मधून 1 गेल्यावर 30 होईल आणि 30 आणि 11 किती होणार 41. म्हणजे आपले जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो ते किती मिळाले आपल्याला 41. मग आपल्याला डायरेक्ट आपलं उत्तर 41 द्यायचं आहे का नाही, आपल्याला टोटल शोधायचे होते टोटल किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ठीक आहे. मग अजून आपल्याला काय बाकी राहिलं आहे, जर परीक्षेत अनुत्तीर्ण संख्या म्हणजे नापास झालेले पोरं आहेत त्यांची संख्या आहे 8. हे जे नापास झालेले पोरं आहेत हे पण परीक्षेला बसले होते, परीक्षेचा रिझल्ट आला त्यामध्ये ते नापास झाले आणि ऑलरेडी जे 41 पोरं आहेत ते पास झाले. म्हणजे टोटल विद्यार्थी किती होणार विद्यार्थ्यांनो, हे 41 पास झालेले आणि नापास झाले किती आहेत 8. म्हणजे टोटल किती होणार आपले 49 जे विद्यार्थी होते ते परीक्षेला बसले होते. ठीक आहे. आपण डायरेक्ट 1 भेटले तर डायरेक्ट आपण मारायचं नाही उत्तराला आहे. ठीक आहे. डायरेक्ट उत्तर आपण तसं करायचं नाही, बघायचं काय विचारलं आहे पूर्ण बघायचं, स्टेटमेंट वाचायचं आणि उत्तरापर्यंत जायचं. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक काय बरोबर येईल विद्यार्थ्यांनो, पर्याय क्रमांक 2 इथं 49 बरोबर येताना दिसेल विद्यार्थ्यांना. ठीक आहे. कळलं असेलच तुम्हाला, खूप सोपा क्वेश्चन होता. चला क्वेश्चन क्रमांक 7 बघून घ्या विद्यार्थ्यांनो. बघा राज्यसेवा पूर्वला क्वेश्चन आहे हा. बघा काय म्हटलं आहे, मुलांच्या रांगेत कमलेश, एक रांगा आहे त्यामध्ये कमलेश हा डावीकडून 5वा, डावी बाजू म्हणजे कोणती होईल, या बाजूने येणार आहे. ठीक आहे. हा इथं आला कमलेश, हा कितव्या क्रमांकावर आहे 5व्या क्रमांकावर. आणि काय म्हटलं आहे, प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. म्हणजे काय आहे, उजवीकडून 6वा आहे. म्हणजे आपण हा 6वा क्रमांक दिला कशात, कोणाचा आहे, प्रथमेशचा. हा झाला 6वा क्रमांक. ठीक आहे. हा डावीकडून झाला कमलेश आणि तो उजवीकडून झाला, आपण केला आहे सगळं काढून ठेवलं. त्यानंतर त्यांच्या जागांची अदलाबदल केली. म्हणजे बघा ही जी रांग होती त्यांच्या जागांची अदलाबदल केली. त्यांच्या जागांची जेव्हा आपण अदलाबदल करू त्यावेळेस काय झालं आहे, जो कमलेश होता तो डावीकडून कितव्या क्रमांकावर आला आहे 13वा. म्हणजे ह्याच बाजूनं जो कमलेश होता तो प्रथमेशच्या जागी गेल्यावर डावीकडून 13व्या क्रमांकावर झाला आहे. तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल म्हणतं, तर म्हणतो प्रथमेश, आता जागांची अदलाबदल केल्यानंतर हा जो प्रथमेश हा इथं येईल तर त्याचा क्रमांक कोणता येईल हे आपल्याला शोधायचा आहे, उजवीकडून शोधायचा आहे. तर बघा बरं, हा जो कमलेश आहे तो जेव्हा प्रथमेशच्या जागी जातो त्यावेळेस तो किती क्रमांकाने त्याची वाढ झाली आहे बघा बरं. म्हणजे 8 जेव्हा आपण क्रमांक जेव्हा वाढवू तेव्हा 13 येईल. म्हणजे काय होईल, कमलेश किती घरांना वाढला आहे, 8 घरांनी वाढला. तर जर कमलेश जर जागांची अदलाबदल केली आहे, जर कमलेश 8 घरांनी वाढत असेल तर प्रथमेश पण 8 घरांनी वाढणार, ह्या पद्धतीने जायचं आहे. तर काय होईल,
प्रथमेशची पण वाढ काय होईल, उजव्या बाजूला 8 घरांची होईल. म्हणजे ह्या जागून इथं 8 घरं प्रथमेशची वाढतील. म्हणजे प्रथमेश अगोदर कोणत्या क्रमांकावर होता, उजवीकडून 6व्या क्रमांकावर होता, तर त्यांच्यामध्ये 8 घरांची वाढ झाल्यावर तो कोणत्या क्रमांकावर येईल विद्यार्थी मित्रांनो, तो येईल 14व्या क्रमांकावर. म्हणजे कमलेश कोणत्या क्रमांकावर आला, 13व्या क्रमांकावर, आणि प्रथमेश कोणत्या क्रमांकावर आला आहे, 14व्या क्रमांकावर. ठीक आहे, किती इझी होतं विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने जायचं आहे. तर आपलं प्रकार नंबर 1 इथे संपला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला प्रकार नंबर 2 बघून घ्यायचा आहे. शाब्दिक पद्धतीचे उदाहरण आपल्याला असलेले दिसून येतात. चला वेळ न दवडता आपण क्वेश्चनकडे बघू. यवतमाळ पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे हा. चला क्वेश्चन एकदा वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 4 साठी ही जी काही माहिती आहे ही उपयोगी पडणार आहे विद्यार्थ्यांना आपल्याला. तर चला माहिती एकदा आपण वाचून घेऊ आणि त्या पद्धतीने त्याची मांडणी करून घेऊ. चला, एका टेबलावर एकावर एक अशी 7 पुस्तके ठेवली आहेत. ठीक आहे. चला, तर मी काय करतो, 7 पुस्तकं काढून घेतो. 1 2 3 4 5 6 चला 7. ठीक आहे, अशा पद्धतीने मी 7 पुस्तकं मांडून घेतली एका टेबलावर ठेवली आहेत. ठीक आहे. गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. ठीक आहे. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे म्हटलं. ठीक आहे. म्हणजे जर हा इथं इतिहास असेल, इथं काढतो. ठीक आहे. इथं इतिहास असेल तर त्याच्या खाली काय येणार आहे, भूगोल येईल. ठीक आहे. आपल्याला कोणत्या क्रमांकावर ते माहीत नसल्यामुळे आपण त्या पद्धतीनं काढून घेतलं आहे. ठीक आहे. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे. आपण काय करायचं, जे स्टेटमेंट वाचून झालं त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायची. म्हणजे आपल्याला कळतं की हे स्टेटमेंट आपलं वाचून झालं आहे, पुन्हा वाचायची गरज पडणार नाही. व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे म्हणतो. म्हणजे इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे आणि जे भूगोलाचे पुस्तक आहे ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. म्हणजे मराठी काय येणार, भूगोलाच्या पण खाली येईल. त्याचा अर्थ हाच निघतो ना विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. झालं, इतकी माहिती झाली आहे. तर मग समोर काय आहे, समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाचे वर असून, ठीक आहे, त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. म्हणजे समाजशास्त्राचे पुस्तक जे आहे ते इतिहासाच्या वर आहे आणि त्याचा पण वर कोणता आहे, हिंदीचे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर आहे, आपण ते तिथं लिहून घेतलं आहे. आणि त्यावर पण कोणतं आहे, हिंदीचे पुस्तक आहे. झालं बघा, सगळं झालं आहे. आता शेवटी करायला आहे, गणिताचं पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. म्हणजे काय म्हटलं आहे, हिंदीचे पुस्तक सर्वात वर येणार नाही. म्हणजे हिंदीच्या पुस्तकाच्या वर पण कोणती तरी पुस्तक येणार आहेत. मग काय येईल, ते गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली आहे म्हणते. म्हणजे गणिताचे पुस्तक कुठं आहे, जर विज्ञान वर येईल तर त्याच्या खाली काय येणार आहे, गणित येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्या पद्धतीने आपण पूर्ण तर्क फाइंड केला. आणि शेवटचं काय होतं, हिंदीचे पुस्तक जे आहे, हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. म्हणजे सर्वात वर नसल्यामुळे सर्वात वर काय येणार आहे, विज्ञान येणार आहे. म्हणजे आपला क्रम कोणता मिळाला विद्यार्थ्यांना, आपल्याला सर्वात वर मिळाला आपल्याला विज्ञान. बघा, त्यानंतर मिळाला आपल्याला गणित, त्यानंतर काय येणार आहे, हिंदी विद्यार्थ्यांनो. त्यानंतर काय आहे, समाजशास्त्र आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, इतिहास आहे. त्यानंतर काय आहे, भूगोल आहे. आणि त्यानंतर काय आहे इथं, भूगोल. आणि त्यानंतर काय आहे, मराठी आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्यांची मांडणी करून घेतली आहे, सगळं व्हेरीफाय करून घेतल्यात. आता काय करायचं आपल्याला, उत्तर आपण बघा कोणत्या पद्धतीने आले आहेत. सगळे पुस्तक सर्वात अगोदर आला आहे विज्ञान, मग त्यानंतर काय आला आहे गणित, मग त्यानंतर काय आहे हिंदी आहे. ठीक आहे. मग काय आला आहे, समाजशास्त्र आला आहे. त्यानंतर शेवटी काय होतं आपलं, मराठी होतं. त्यानंतर काय होतं, इतिहास. ठीक आहे. 1 2 3 4 5 आणि बाकी राहिला आहे भूगोल. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळं व्हेरीफाय केलं होतं. सर्वात खाली येईल मराठी, मग भूगोल येणार, मग इतिहास येईल, मग समाजशास्त्र येईल, हिंदी, गणित आणि विज्ञान. अशा पद्धतीने आपले 7 आपले क्रम झाले. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला मिळालेलं आहे. तर आपल्याला काय आहे, क्वेश्चन क्रमांक 1 बघून घेऊ. चला क्वेश्चनकडे जाऊयात.
त्या थरात मध्यभागी कोणती पुस्तक असेल, तर आपलं कोणतं मध्यभागी दिसतं विद्यार्थ्यांनो? हा थरामध्ये काय मध्यभागी दिसते? समाजशास्त्र हे मध्यभागी येताना दिसेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आपलं पहिल्याचं उत्तर मिळालं आपल्याला. पहिल्याचं उत्तर काय मिळालं आपल्याला? समाजशास्त्र मध्यभागी काय आहे विद्यार्थ्यांनो? तर काय उत्तर मिळालं? समाजशास्त्र हे पुस्तक. तळाशी कोणते पुस्तक असेल म्हटलं आहे? तळ म्हणजे खालच्या बाजूला, तर कोणतं आलं होतं तळाशी? मराठी आलं आहे. ठीक आहे. तिसरं काय विचारलं? इतिहास व भूगोल तसेच समाजशास्त्र व हिंदी पुस्तकांच्या जागा आपापसात बदलल्या तर मध्यभागी कोणते पुस्तक येईल? ठीक आहे, यासाठी आपल्याला अजून चेंज करावं लागेल. चला बघून घेऊयात. तर बघा, मध्यभागी कोणतं पुस्तक होतं विद्यार्थ्यांनो? समाजशास्त्र होतं. ठीक आहे, मध्यभागी होतं समाजशास्त्र. आणि यामध्ये काय केलं आहे? समाजशास्त्र व हिंदीची जागा इथं आपापसात बदलली आहे. म्हणजे समाजशास्त्र जागी हिंदी येईल आणि हिंदी जागी समाजशास्त्र येईल. म्हणजे मग मध्यभागी कोणते पुस्तक येईल विद्यार्थ्यांनो? अगोदर काय होतं? समाजशास्त्र होईल, तर आता काय येणार आहे? हिंदी येणार आहे, कारण की त्यांनी जागा आपापसात बदलली असल्यामुळे तो आपल्याला ते उत्तर मिळेल विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आपलं तिसरे उत्तर मिळालं आहे यामध्ये. आणि सर्वात वर कोणतं पुस्तक होतं? आपण काय बघितलं? सर्वात वर असणारे पुस्तक कोणतं मिळालं आपल्याला? बघा इथं, तर सर्वात वर कोणतं आहे? विज्ञान. ठीक आहे, तर म्हणजे आपल्याला सगळे आपल्याला उत्तर मिळाले आहेत विद्यार्थ्यांनो. सर्वात वर कोणतं पुस्तक आहे? तर विज्ञानाचं पुस्तक आहे. अशा पद्धतीने आपण सगळे उत्तर फाइंड केले विद्यार्थ्यांनो. अशा पद्धतीनेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आणि उत्तरापर्यंत जायचं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तर चला क्वेश्चन क्रमांक 5 बघून घ्या. चला, नाशिक ग्रामीण पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. हा काय विचारलाय बघून घ्या. आपल्याला विचारलं काय नेमकं आहे? उत्तराला तोड कोणाचे आहेत आपल्याला शोधावं लागेल. ठीक आहे, प्रदीप, अशोक, सुधीर व दीपक कॅरम खेळत आहेत. ठीक आहे, प्रदीप व सुधीर एकमेकांची भिडू असून समोरासमोर बसल्यात. म्हणजे कॅरम आपण कशा पद्धतीने खेळतो? इथं दोघं जण आणि इथं दोघं जण, अशा पद्धतीने आपण कॅरम खेळतो. तर काय म्हटलं आहे? प्रदीप व सुधीर एकमेकांची भिडू असून समोरासमोर बसल्यात. म्हणजे प्रदीप आणि सुधीर हे काय येणार? एकमेकां समोर येतील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, इतकी गोष्ट आपल्याला कळली यामधून. ठीक आहे, सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. दीपकचे तोंड अगोदर आपण काय आपल्याला मेन म्हणजे कोणती दिशा दिलेली आहे? पूर्व दिशा दीपकसाठी दिलेली आहे. म्हणजे दीपक पूर्व बाजू, म्हणजे पूर्व बाजू कोणत्या साईडला येईल? त्याचं तोंड कोणत्या बाजूला येईल? पूर्व बाजू म्हणजे इकडची येईल. तर पूर्व बाजूला मग कोण आहे? इथं आहे दीपक. ठीक आहे, दीपक मग कोणासोबत येणार आहे? आता जर ते दोघं भिडू आहेत म्हणजे त्यांच्या दोघांचा पण ठरला आहे मित्र. तर आता दुसरा याचा मित्र कोण येणार आहे? राहिलेला कोण आहे? दीपक, अशोक. म्हणजे इथं येणार अशोक. आणि बघा, आपलं राहिलेलं एक हे होतं, सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. म्हणजे जर सुधीर इथं बसला असेल तर त्या डावीकडे येईल. म्हणजे सुधीर काय होईल? इथं बसेल. ठीक आहे, जर सुधीर या बाजूला बसला म्हणजे त्याचं जर तोंड उत्तरेकडे असेल, ठीक आहे, त्याचं जर तोंड उत्तरेकडे असेल त्याची डावी बाजू कोणत्या बाजूला येईल? या बाजूला येईल. या बाजूला कोण बसलाय? दीपक बसलाय. म्हणजे येईल का? म्हणजे सुधीर काय होईल? तो त्याचं तोंड कोणत्या बाजूला असेल? दक्षिणेकडे असेल, हे ठरतं. तर मग इथं काय येणार आहे? प्रदीप येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्ण व्हेरीफाय केलं आहे. ठीक आहे, तर बघा आता विचारलं काय आहे? तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे? तर उत्तरेला तोंड कोणाचे येईल विद्यार्थी मित्रांनो? इकडे प्रदीपचे तोंड येणार. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार? पर्याय क्रमांक इथं इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. चला क्वेश्चन क्रमांक 6 बघून घ्या. हिंगोली पोलीस चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे. चला बघून घेऊ. हिंगोली पोलीस चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय म्हटलं आहे? एका गटात 5 सदस्य बसल्यात. ठीक आहे, ए हा बीच्या डावीकडे. जर आपल्याला कोणत्या बाजूने बसल्यात हे काय दिलेलं नसेल तर आपण काय करायचं? थेट त्यांची जे काही तोंड आहे ते उत्तरेकडे ठेवायचे. म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करताना ते सोपं होईल. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर बघा काय म्हटलं आहे? एच्या डावीकडे जर समजा बघा इथं मी ए ठेवला तर त्याच्या डावीकडे त्यांचं तोंड मी काय म्हणत सांगितलं तुम्हाला? सगळ्यांचे तोंड उत्तरेकडे ठेवायचे. तर ठीक आहे, तर मग त्याच्या डावीकडे कोणत्या बाजूला येईल? या बाजूला येणार. काय आहे? बी आहे. ठीक आहे, ए बद्दल विचारला आहे. ए हा बीच्या डावीकडे. म्हणजे जर इथं बी आहे तर बीच्या डावीकडे ए आहे. पण
पण सीच्या उजवीकडे बसला आहे. ठीक आहे. आणि जो ए आहे तो काय आहे, सीच्या उजवीकडे बसला. अशा पद्धतीने आपण व्हेरीफाय केलं. म्हणजे आपला ए हा बीच्या डावीकडे पण सीच्या उजवीकडे बसला आहे, एवढं व्हेरीफाय झालं. ठीक आहे. मग नंतर बघायचं आहे डी हा ईच्या डावीकडे पण बीच्या उजवीकडे बसला आहे. म्हणजे काय आहे, हा डी जो आहे तो बीच्या उजवीकडे बसला आहे पण काय आहे, ईच्या डावीकडे बसला आहे. म्हणजे ईच्या डावीकडे डी आहे आणि बीच्या उजवीकडे डी आहे. अशा पद्धतीने आपलं पूर्ण जी स्टेटमेंट आहे आपण इथं सगळं व्हेरीफाय केलं आहे. तर यामध्ये काय विचारलंय, मध्यभागी कोण बसला आहे. कोण दिसतं मध्यभागी, कोण बसला दिसतो आपल्याला, बी. म्हणजेच काय येईल पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने जायच्या विद्यार्थी मित्र. किती इझी होतं, फक्त ते आपल्याला बरोबर सगळं काढता आलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनो. जर काही कोणत्या बाजूला ते बघत असतील, हे काय दिलं नसेल तर आपल्याला उत्तरेकडेच घ्यायचं आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 7 बघून घ्या. राज्यसेवा पूर्वला आलेला क्वेश्चन आहे. राज्यसेवा पूर्वसाठी आलेला क्वेश्चन होता. ठीक आहे. 5 जण आहेत. त्या 5 जणांमध्ये काय आहे, सिद्धेश जो आहे तो मध्यभागी उभा आहे. ठीक आहे. इथं काय येईल, हा इथं मी सिद्धेश दिला आहे. ठीक आहे. झालं. कार्तिक सोहमच्या पुढे नाही, म्हणजे कार्तिक काय आहे, सोहमच्या मागे आहे. ठीक आहे. म्हणजे मी या पद्धतीने घेतो, इथून पुढे इथं समजा बसचं जर ड्रायव्हर असेल, म्हणजे बस ह्या पद्धतीने इकडे चालली, इथपासून मी घेतो. ठीक आहे. कार्तिक सोहमच्या पुढे नाही, म्हणजे कार्तिक जो आहे तो मागे येणार. म्हणजे अशा पद्धतीने येईल, कार्तिक जो आहे तो सोहमच्या मागे आहे. ठीक आहे. व्हेरीफाय झालं. आणि काय म्हटलं, मिलिंद अक्षयच्या मागे नाही, म्हणजे मिलिंद जो आहे तो काय येणार, अक्षयच्या पुढे येणार. म्हणजे हा मिलिंद इथे येईल. अशा पद्धतीनं ते असणार आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. नाही, जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, म्हणजे जो मिलिंद आहे तो कार्तिकच्या मागे असेल, म्हणजे बघा आपण अशा पद्धतीने त्यांना अशा पद्धतीनेच येईल. हे इथं सोहम येईल, त्यानंतर कार्तिक येईल, त्याच्या मागे मधात सिद्धेश होता, त्याच्या मागे काय येणार आहे, मिलिंद येणार आणि शेवटी काय येणार आहे, अक्षय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आपण सगळं व्हेरीफाय केलं. अशा पद्धतीने जायचं होतं. तर 2 टोकांना कोण आहेत, एक सोहम आणि अक्षय आहे. तर कोणत्या पर्यायामध्ये दिसतं, सोहम अक्षय. पर्याय क्रमांक 1 इथं आपल्याला बरोबर येताना दिसतं विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला व्हेरीफाय करायचं होतं. खूप इझी होता क्वेश्चन. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजपुरता इतकं बस झालं. राहिलेला प्रकार उद्या आपण बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ठीक आहे. रेग्युलर व्हिडिओ बघत राहा तुम्ही आणि जे काही त्यांची PY किंवा ते सॉल्व्ह करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढंच तुमच्यासाठी चांगलं असणार आहे आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त तुम्ही मार्क घेणार आहात. ठीक आहे. तर उद्या भेटूया पुन्हा. तोपर्यंत आनंदित राहा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.